नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती मी आता बोलणार आहे. 2-3 दिवस झाले मी विचार करत आहे बोलायचं. पहिल्या दिवसापासून मी ॲक्चुअली त्याच्यावरती विचार करत आहे बोलायचा. पहिल्या दिवशी 21 तारखेलाही तुम्हाला बोललेलो आहे मी. तर नागपूर वनरक्षक भरतीकरिता जी प्रक्रिया झालेली आहे, ग्राउंड झालेलं आहे विद्यार्थ्यांचं 21 तारखेला, स्पेशली 21 तारखेला. तर त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणणं आहे. मीही त्याच्या संदर्भात मी पहिले भाष्य केलेलं आहे 21 तारखेला संध्याकाळी तुम्ही व्हिडिओ पाहिला नसता तर ते पाहून द्या. मी त्याचंही बोललेलो आहे ते विद्यार्थ्यांची मागणी काय होती, विद्यार्थ्यांसोबत काय झालेलं आहे एक्झॅक्टली तेही तुम्हाला मी काय केलं, की माहिती विद्यार्थ्यांसोबत दिलेली आहे. आता पाहायला गेलं तर नागपूर वनरक्षक भरतीकरता जे ग्राउंड आहे विद्यार्थ्यांचं, ते 21 तारखेपासून सुरुवात झालं होतं. तर 21 तारखेपासून सुरुवात झाली होती. पावणे 7ची पहिली बॅच होती. ओके. तर पावणे 7ची पहिली बॅच होती विद्यार्थ्यांची. तर विद्यार्थी पावणे 7ची बॅच आहे म्हणल्यानंतर 1 तास ऑलरेडी त्यांना आधी बोलावलं होतं. तर विद्यार्थी 6:45 सॉरी 6:45 रिपोर्टिंग टाईम होता तिथे. तर त्याच्या 1 तास पहिले तिथे काय केले ते पोहोचले होते. आता जर तुम्ही जर ते वनरक्षक भरती करायचं जर ठिकाण पाहिलं तुम्ही, वनरक्षक भरती करायचं ठिकाण पाहिलं तर मिहानमध्ये होतं आणि मिहान इथली ॲक्चुअली एम-आय-डी-सी आहे आणि तिथे जर बघाल तुम्ही, तर जिथं ग्राउंड आहे, तर तिथे ऑलमोस्ट 10 किलोमीटरच्या जवळपास तिथे विद्यार्थ्यांना खायची, राहायची कसलीही सोय नव्हती तिथे. तिथं ग्राउंड जिथं आहे ॲक्चुअली, तिथं तर जर आता पाणी व्यतिरिक्त बाकी काही सोय नव्हती. आता विद्यार्थी कसे झाले होते, की सकाळी पावणे 7ची बॅच, विद्यार्थी 6 वाजता आले होते. एक रात्र आधीच स्टेशनवरती काय केलं, की झोपले होते ते विद्यार्थी पहिल्या बॅचचे, दुसऱ्या बॅचचे सगळेच विद्यार्थी. ऑलमोस्ट काय केलं होतं, की विद्यार्थी नॉर्मली हेच करतात, की ज्या दिवशी रनिंग आहे, त्या दिवशी काय करतात, की ट्रॅव्हलिंग करायचं अव्हॉइड करतात. ते जात नाही ट्रॅव्हलिंग करायला. ते काय करतात, एक दिवस आधीच स्पॉट बघतात, की त्याच्यानंतर ग्राउंड कुठं आहे, काय आहे याची पाहणी करण्यासाठी एक दिवस आधीच येतात. ते विद्यार्थी त्याप्रमाणे काय केलं, त्यांनी ते मॅनेज केलं, की राहिले स्टेशनवरती काही विद्यार्थी राहिले. कोण कुठे झोपले, स्टेशनवरनं काही विद्यार्थ्यांना बाहेरही त्यांनी म्हणजे मेट्रो स्टेशनवरनं जे खापरीला झोपले होते, त्या विद्यार्थ्यांना बाहेर फुटपाथवर झोपायला लागलं. त्या गोष्टी केल्या त्यांनी. त्यांच्या त्यांच्या हिशोबाने मॅनेज केल्या त्या गोष्टी. त्याच्यानंतरनं ग्राउंडला गेले ते 6:45चा रिपोर्टिंग होता त्याच्यानुसार गेलेले होते. दोन्ही मुलांचं आणि मुलांचं दोघांचं सांगत आहे मी. मुलांचं आणि मुलींचं हे दोघांसोबत झालेलं आहे. आता मी हे का बोलत आहे त्याचं सांगेल मी, की दररोज मला काय होतात, की विद्यार्थ्यांचे 50-60, 50-60 फोन येतात. दररोजच येत आहेत. ओके. दररोजच येत आहेत आणि मी तिथं ग्राउंडवर असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या, की काय सुरू आहे, काय झालेलं आहे विद्यार्थ्यांसोबत. त्या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या. तर असं झालं होतं, की 6:45च्या हिशोबाने विद्यार्थी तिथे गेले होते. 6लाच गेले होते विद्यार्थी. 6 पासून काही विद्यार्थी येणे होतं. पण 6:45 पहिले 6:30लाच विद्यार्थी सगळे तिथे हजर होते. मुलं आणि मुली हजर होते. आता तिथं असं झालं, की त्यावेळेस तिथे इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आला. तर इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आला. इलेक्ट्रिसिटी नव्हती. त्यामुळे काय होतं, की नॉर्मली काय होतं, की सेन्सर्स असतील. आता सेन्सर म्हणजे आर-एफ-आय-डी सेन्सर्स आहेत. ते काय करतात, की तुम्ही बघितलं असेल ग्राउंड केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी तर काय करतात, की एक टोल नाक्यासारखं म्हणजे बनवलेलं असतं स्ट्रक्चर. त्याच्यावरती 3 सेन्सर लावलेले असतात. आणि त्या काय करतात, की त्याच्यातून त्यांना जायला लागतं. म्हणजे 4-4, 2-2 विद्यार्थी सोडले जातात आणि तिथून त्यांचं रनिंग टायमिंग सुरू होतो त्यांचं. तर ते काय करत होते, की त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागते हे लागत होतं. तर ते सोय होता जनरेटरची सोय होता विद्यार्थ्यांना काय झालं होतं, की 11 वाजले. ओके. पहिली बॅच 11च्या सुमारास 11, सव्वा 11च्या सुमारास आतमध्ये गेली होती विद्यार्थी. तुम्ही बघाल 11च्या सुमारास गेली होती विद्यार्थ्यांची बॅच. 11च्या थोडंसं मागे-पुढे बघा. एक्झॅक्ट टाईम नाही सांगत आहे, पण 11च्या जवळपासच ती बॅच गेली होती. ओके. तर असं झालं होतं, की ते विद्यार्थी सकाळी गेले होते, काहीतरी नाश्ता वगैरे थोडंफार काहीतरी केलं असेल सकाळी एवढ्या लवकर आणि बाकीच्या दुकानवाल्यालाही त्याची आयडिया नव्हती, की ते काय ठेवावं वगैरे. कारण एकदमच सगळ्यांसाठी हे नवीनच होतं. सगळ्यांसाठी गावच्या म्हणजे जे जिथं आहे एम-आय-डी-सी तिथे विद्यार्थ्यांना 10 किलोमीटरपर्यंत खायला नाही, नारळ पाणी नाही, पाण्याची सोय नव्हती. पाणी तिथे टँकरनं दिलं होतं पाणी. त्यानेच पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांनी एखादी बॉटल घेऊन गेले असेल, पण बाकी विद्यार्थ्यांसोबत काही नाही. मग विद्यार्थ्यांनी जे काही आणलं होतं, ते काय केलं, की आता नॉर्मली सकाळी खाऊन रनिंग कोण नाही करत. ते तर सगळ्यांना माहिती आहे. जे रनिंग करतात त्यांना माहिती आहे, की आपण खाऊन रनिंग वगैरे काही करत नाही. आता दुसरी गोष्ट जशी की झाली, की कसं काय पाणी विद्यार्थी जास्त नाही पिऊ शकत. कारण की कसं आहे, की पाणी पिल्यानंतरही पोटात दुखतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय केलं, की पाणी नाही पिले. 11 विद्यार्थी असेच बसले. ओके. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तसेच बसले. बिना बिना ह्याचं, बिना पोटात काही असतं इमॅजिन करा आणि त्याच्यानंतर ना ऊन एवढी तीव्रता होती त्यावेळेस, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अजून त्रास झाला त्याचा. अजून त्रास झाला आणि तो त्रास कशामध्ये हे केला, तर ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क होते, त्या विद्यार्थ्यांना बघा त्या 2-2, 3-3 मिनिटाचे फरक पडलेले आहेत. ओके. त्या विद्यार्थ्यांना 2-2, 3-3 मिनिटाचे फरक पडलेले आहेत. मुली ऑलमोस्ट 10 विद्यार्थी चक्कर येऊन पडल्या होत्या पहिल्या दिवशी. ज्या होत्या त्यांना माहिती आहे, की काय सिच्युएशन होती ती. ज्यांना पडलं आहे, तर त्यांना तर नक्कीच समजेल, की काय होत होते. ते फक्त मला माहिती होतं बाकीच्या दिवशी म्हणजे पहिल्या शिफ्टच्या वेळेसच मला माहीत झालं, की किती झाले त्या. प्रत्येक वेळेस तर मला कव्हरही करता आलं नाही. आता ते झालं त्यांचं. त्याच्यानंतर असं झालं, की आता ते
त्यांना अलाउड केलं सपोज. दुसरी बॅचला काय केलं होतं, की 12 वाजता आता बघा लक्षात घ्या, की 12 वाजता त्यांना रनिंग करायला सांगत होते मुलांना. तर मुलांनी काय केलं, की नाही म्हणून सांगितल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना काय केलं, की 3 वाजतापर्यंत काय केलं, की ग्राउंडला पाठवलं. आता त्या विद्यार्थ्यांची कंडिशन अशी असेल बघा विद्यार्थ्यांनो, की 10 मिनिटापर्यंत त्यांना सॉरी 10 मिनिटापर्यंत नाही म्हणत आहे मी तुम्हाला, की त्यांचं होतं दुसरी बॅच म्हणजे ही बॅच जर पकडली टाईमानुसार बघितली तर 7:45 ची बॅच होती. म्हणजे 7:45 ची ही बॅच होती. तर या विद्यार्थ्यांना 3 वाजता रनिंगला पाठवलं. 3 वाजता रनिंगला पाठवलं. 3च्या पुढेच हां, 3ला घ्यायला सुरुवात केली. रनिंग त्यांची ॲक्चुअली 3:30 पर्यंत सुरू झाली असेल. आता असं झालं, की त्यांना 3ला गेल्यानंतर हे विद्यार्थी त्याच्यापर्यंत काय कंडिशन होती, की तिथं जवळपास तुम्ही बघाल त्या ज्यांचं मुलांचं स्पेशली मुलांचे जास्त हाल झालेले आहेत मुलींपेक्षा. कारण मुलींना जवळ होतं ते, तिथून ॲक्सेसिबल होतं. आणि कसं असतं, की मुलींसोबत कोणी ना कोणी येत राहतं. तर मुलींचं म्हणजे मुली सपोज तिथून हलल्या नाही, पण एवढं ऊन पण होतं मुलींसाठी खूप हां. म्हणजे ॲज कंपेअर टू मुलांचं म्हणजे हाल तर तसे दोघांचेही झाले पकडा. पण सांगत आहे मुलांचं. तर मुलांचं कसं चाललं होतं, की त्यांना तिथून 10 किलोमीटरपर्यंत काय होतं, की म्हणजे आता एवढे उन्हात होते, तर त्यांना हायड्रेशनसाठी काहीतरी सपोज नारळ पाणी लागत असेल, काही फ्रूट लागत असेल, काही नाश्ता लागत असेल, काही जेवण लागत असेल. यासाठी त्यांना तिथून 10 किलोमीटरच्या पेक्षा जास्त खापरी स्टेशन होतं सगळ्यात जवळचं, तिथं त्यांना यायला लागत होतं. आणि तिथं काही भेटलं कारण तिथं खापरी गाव गाव आहे ते. तर तिथे पहिल्या दिवशी ना तर काही फ्रुट्स होते, ना काही तिथं नारळ पाणी होतं, की नाही काही काही भेटत होतं तिथे. कंडिशन तुम्हाला माहिती आहे. आणि गावालाही माहिती नाही, की असं काहीतरी आहे इथे. त्यामुळे त्या जे लोकल दुकानवाले होते त्यांनी काहीच नव्हतं ठेवलेलं. नॉर्मल तर्री पोहा वगैरे अशा ज्या गोष्टी भेटतात, वडा वगैरे त्या ठेवल्या होत्या. नॉर्मली त्यांच्या 10-20 हिशोबाने नॉर्मली ठेवतात ते. त्यांना कारण त्याच्यापेक्षा जास्त तिथे गिराईक येत नाही त्यामुळे ते ठेवत नाहीत. तर त्यामुळे विद्यार्थ्यांचे एवढे हाल झाले, की त्यांनी ना पोटात ना काही करता काय केलं, की त्यांनी 3 वाजता रनिंगला गेले आणि त्या सेकंड बॅचच्या विद्यार्थ्यांचे अजून जास्त हाल झाले. ते आउट ऑफ वाले होते काही विद्यार्थी. काही विद्यार्थी सोबत चांगले रनर होते. म्हणजे ज्यांनी काय केलं प्रॅक्टिस केली होती, चांगली होते. त्यांचाही फरक पडला. भरपूर फरक 5-5, 10-10, 5-5 मार्कात, 10-10 मार्कात नाही म्हणता येणार, पण 5-5 मार्काचा तिथं फरक पडलेला आहे. तर हे पहिल्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांसोबत झालेलं आहे. ओके. मग काय केलं शेवटच्या बॅचला काय सांगितलं, की त्यांनी उद्या सकाळी तरी धावा किंवा काय केलं, की त्यांना 21 तारखेला त्याला चान्स दिलेला आहे. सॉरी 26 तारखेला त्यांना चान्स दिलेला आहे. तर काही विद्यार्थी 26 तारखेला उद्या जात आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी काय केलं, की दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या बॅचला रनिंग केलेलं आहे. तर त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. त्या विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. पहिल्या दिवशी जर पकडलं तुम्ही तर विद्यार्थ्यांना 40-45 वरती मार्कच नाहीयेत. एखादा सोडून द्या. लक्षात घ्या, की एखादा विद्यार्थी जो असतो त्यांनी जो होता त्यांनी काय केलं, की 70 वगैरे मार्क घेतलेले आहेत. पण शक्यतो पहिल्या दिवसामध्ये जे आउट ऑफ होतं ते प्रमाण नव्हतंच. म्हणजे बोटावर मोजण्या एखादा झाला असेल तर अदरवाईज आउट ऑफ वाले नव्हते त्याच्यामध्ये. ओके. हे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर त्यासाठी काय करते विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, की 21 तारखेला जे विद्यार्थ्यांचं झालेलं आहे ग्राउंड, तर त्या विद्यार्थ्यांना काय करणार, की परत एकदा संधी देण्यात यावी. कारण की ते विद्यार्थी जास्त मार्काचे आहेत. सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत त्यांचे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर आता त्यांचं अजून एक म्हणणं आहे, की आम्ही आता त्याच्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्याला आपण तसं बोललो, विद्यार्थीही बोलले आपण. तर ते काय म्हणे, की तुमची ड्युटी ही उन्हात असणार आहे. तर तुम्हाला उन्हाचा त्रास म्हणजे उन्हाचा प्रॉब्लेम नसायला पाहिजे. तुम्ही म्हणेल तेव्हा धावलं पाहिजे. बरोबर. विद्यार्थ्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तर आता एक्झॅक्टली विद्यार्थ्यांचं काय म्हणणं होतं ते सांगेल, की विद्यार्थी काय म्हणतायत, की तुम्ही आम्हाला दुपारच्या 12च्या वेळेत जरी धावायला सांगितलं तरी चाललं असतं. पण तुम्ही मला टाईम टेबलनुसार 12 सांगितलं तर 12ला धावा. ती एक मेंटॅलिटी असते, ती तयार होते आमची. आता तुम्ही त्यांना जर भुकेची व्यवस्था दिली असती म्हणजे तिथे काही फळवाले अलाउड असते किंवा राहण्याची व्यवस्था असते किंवा सगळं म्हणजे सावली असते. तिथे बसायलाही झाड नाहीये लक्षात घ्या. कारण की ते पूर्ण जर बघा तर कसं की एम-आय-डी-सी अशी पूर्ण वाळलेली झाडं आहेत आणि तिथे विद्यार्थी काय करत होते की गाडीवरती साडी काही हे टॉवेल आणलेले किंवा काही बेडशीट आणलेल्या अशा अंथरून काय केलं होतं की विद्यार्थी तिथे सावलीत झोपले होते. ही अशी कंडिशन होती विद्यार्थ्यांची. तिथं कारण एकदमच सगळे विद्यार्थी आले ना, कारण 3200 विद्यार्थी एकदमच बोलवले होते एका दिवशी मुलांच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत 2400 विद्यार्थ्यांनी एकदम बोलवल्या होत्या. तर लहान-लहान काही मुलींचे काय होते, की लहान-लहान बाळं होती. म्हणजे हे होती ते त्याचसोबतही आले होते. कारण बघा कसं आहे, की जॉब करणे सगळ्यांसाठीच आहे. नंतर मॅरिड असू दे, अनमॅरिड असू दे, त्यांना जॉब करायला लागेल. ओके. यांची विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला तुम्ही म्हणलात 12 वाजता, तर 12 वाजता घेतला असता, त्या मेंटल प्रिपरेशनने आम्ही आलो असतो आणि त्याच्यानुसार आमचा जो काही झाला असता, तो झाला. आता इथं तुम्ही काय करता, की ऑनलाईन परीक्षा ज्यावेळेस टीचर्स वगैरे घेते, त्यावेळेस 1 मिनिट जरी उशीर घेतला, तरी आम्हाला काय करतात, की घेता येत नाही. म्हणजे ते घेत नाहीत विद्यार्थ्यांना आतमध्ये.
आता इथं जर बघा, तर वन विभागाने तुम्ही म्हणजे विभागाने काय केलं, की त्या विद्यार्थ्यांना जर सकाळची सेकंड बॅचला तुम्ही 3 वाजता पाठवले आहे. एवढा मोठा डिले केलेला आहे तुम्ही. तर याचं नुकसान का विद्यार्थ्याने करावं? याचं नुकसान जे आहे, म्हणजे 15-20 मिनिट डिले चालेल, 1 अर्धा तास चालेल होता. तुम्ही एवढा मोठा जर डिले ठेवला, तर विद्यार्थ्यांना नक्कीच प्रश्न येतील, की हे जे चुकीचं झालेलं आहे, तर याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे. तर जे हे आहेत विद्यार्थी जे आहेत, त्यांनी तर आता सगळ्यात पहिलं आता तर ॲक्चुअली तिथेच करायला पाहिजे होतं, की त्यांनी तिथे मागायला पाहिजे होतं, पण हरकत नाही. तर तो मुद्दा आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, की आम्हाला परत एकदा चान्स मिळाला पाहिजे. मिळाला पाहिजे, तर या साठी काय करायला लागेल तुम्हाला वन विभागाला एक मेल करायला लागेल. मेल करून, कॉल करून तुम्हाला ही गोष्ट सांगायला लागेल. कारण कसं आहे, की आता मी व्हिडिओ बनवला, मी सांगितलं. एवढा फरक पडेल माहिती नाही. बट विद्यार्थ्यांनी जर स्वतः इन्व्हॉल्व होऊन जर त्यांना मेल केले, कॉल केले, तर नक्कीच फरक पडेल. नक्कीच त्यांना काय होईल, की त्यांना संधी मिळेल. ओके. तर ही एक छोटीशी माहिती होती, ज्याच्यामध्ये मुलांना आणि मुलींना 21 तारखेच्या एक संधी मिळावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. ती मागणी मी समोर तुमच्या पुढे काय केली, की मांडली आहे. या गोष्टी आहेत वन विभागाच्या आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे, मी काय केलं, की प्रॉपरली तुमच्यासोबत मांडलेलं आहे. तर हेच एक छोटीशी माहिती होती. मी त्याला 2-3 दिवसापासून प्रयत्न करत आहो, की करूयात, करूयात. बट असं होतं, की मी सकाळी पावणे 6 पासून ते पकडा रात्री 9 वाजेपर्यंत पहिल्या 2 दिवशी तर 9, 11:30 वाजले मला घरी पोहोचता-पोहोचता. तर या गोष्टीमुळे काय झालं, की उशीर झाला त्याला. ओके आणि काल मला ट्रॅव्हलिंग होतं. ट्रॅव्हलिंग होतं. मी सांगितलंच होतं, की मी ट्रॅव्हलिंग करत आहे. तर या गोष्टीमुळे काय केलं, की उशीर झाला. तरी पण हरकत नाही. मी काय केलं, की माझा मुद्दा तुमचा मुद्दा जो आहे, ते काय केलं, कळवलेला आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. विश्वसनीय माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.